नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली ही अर्जुनला न सांगता मधुभाऊंकडून ती तन्वी असल्याचं खरं खोट करून घेणार. तर दुसऱ्या बाजूला आता सायलीचा पाठलाग करत असलेल्या माणसावरती अर्जुनला संशय येणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे जी सायली असते तिने तन्वीच्या आवाजातली शुभंकरती ऐकल्यापासून आता ती अस्वस्थ झालेली असते. तिला असंच वाटत असतं की हा आवाज माझा आहे. मग सायली विचार करते की हा आवाज माझा आहे की नाही हे मला कोण सांगू शकेल. स्वतःचा आवाज ओळखण्यात कोणीच नाही चुकत, पण तरीही मला काहीतरी माझ्याबरोबर खास खात्री हवी की हा आवाज माझा आहे. पण मला कोण सांगू शकेल, हे कोण सांगू शकेल? कुसुमताई. तर मी आश्रमात लहान असताना आलीच नाही, मी मोठी झाल्यानंतर आली. मग माझा इतक्या बालपणीचा आवाज फक्त मधुभाऊ ओळखू शकतील. मग काय करू मी? मधुभाऊंनाच भेटायला जाऊ का? मधुभाऊंनाच आवाज ऐकू? मधुभाऊ जर माझा आवाज असेल तर डोळ्याच्या सहाय्याने मला होकार दर्शवतील, आणि जर माझा आवाज नसेल तर डोळे न हलवता मला तसं सांगतील, हा मधुभाऊ. मधुभाऊंपेक्षा उत्तम मदत मला कोणीच नाही करू शकत. या सर्वांमध्ये मी मधुभाऊंकडे जाऊन येतेच, पण एकटीने नको जायला. जर एकटी गेले तर हे रागवतील. मग सायली प्रतिमा आत्याकडे येते आणि प्रतिमाला सांगते, आत्या मला मधुभाऊंना बघायला जायचं आहे. त्यावर वर प्रतिमा म्हणते, सायली असं काय करतेस? आता कशाला जातेस तू मधुभाऊंना भेटायला? हे बघ तू इथे आल्यापासून रोज तू बाहेर जात आहेस, त्यामुळे तुला त्रास होईल. बाळा, मी तुला इथे आरामासाठी आणलंय. त्यावर सायली म्हणत असते, नाही प्रतिमा, त्या मला नाही होणार काही त्रास वगैरे. एवढ्या दिवसांनंतर माहेर पण हे शब्द जेव्हापासून आलेत ना तेव्हापासून नुसतं मधुभाऊंना भेटावसं, त्यांच्याशी बोलावसं वाटते. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या म्हणते, पण एकटी कशी जाशील तू बाळा? त्यावर सायली म्हणते, नाही प्रतिमा, मी कुठे म्हणते की मी एकटी जाते म्हणून. मी एकटी गेलेले यांना आवडणारही नाही. मी एक काम करते, मी यांना कॉल करते आणि यांना घेऊन जाते ना. माझ्याबरोबर काय चालेल ना तुम्हाला? त्यावर प्रतिमा म्हणते, हो, मला न चालायला काय झालंय, पण अर्जुन बरोबर जा. त्यावर सायली म्हणते, हो, मी ताबडतोब यांना कॉल करते. आणि मग लगेचच सायली अर्जुनला फोन करते आणि म्हणत असते, मला मधुभाऊंना भेटायला जायचं आज, तर तुम्ही माझ्याबरोबर याल ना? अर्जुन म्हणतो, बायको, हो, माझं थोडं आज महत्वाचं काम आहे. काही महत्वाच्या मीटिंग्स लाईड अप आहे, त्यामुळे आज आपल्याला नाही जमणार. त्याबरोबर सायली म्हणते, ते काही मला माहीत नाहीये. बायकोपेक्षा तुमचं काम अधिक आहे का तुमच्यासाठी? मला आज माझ्या वडिलांना मधुभाऊंना भेटायला जायचं आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मला घ्यायला या, नाहीतर मी एकटी निघून जाईल. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, बरं, ठीक आहे, आजच्या सगळ्या मीटिंग मी रिशेड करतो, पण आपण मधुभाऊंना भेटायला जाऊया, ओके? त्याच्यानंतर मग तो फोन कट करतो. त्याबरोबर कल्पना म्हणते, वाह अर्जुन सुभेदार, कसं वाटते मग आता बायकोच लाड पुरवताना? अर्जुन म्हणतो, मॉम, खरंच सायली एवढा हट्ट कधीच करत नाही, पण आज तिने हट्ट धरलाय तर मी सुद्धा पूर्ण करायला हवा ना. तिचा हट्ट बरं झाल, तिला मधुभाऊंना भेटायला जायचं आहे. मी एक काम करतो, लवकर निघतो आणि तिला घेऊन जातो. त्यानंतर मग आता अर्जुन हा सायलीकडे येतो आणि आता तो सायलीला घेऊन मधुभाऊंना भेटायला पोहोचतो. सायली आणि अर्जुन हॉस्पिटलला आल्यानंतर सायली आता कुसुमताईची चौकशी वगैरे करते आणि त्यानंतर मग ती विचार करते की हे आणि कुसुमताई बोलेपर्यंतच मला आतमध्ये जाऊन पटकन मधुभाऊंना रेकॉर्डिंग ऐकवण्याची संधी आहे. मग आता सायली लगेचच म्हणते, तुम्ही आणि कुसुमताई बोलत बसा, तोपर्यंत मी आलेच. मधुभाऊ बरोबर बसते, खूप दिवसांनी आले, जरा जास्त वेळ बसेन म्हणते. मग सायली मधुभाऊंकडे येते. आता मधुभाऊंच्या डोक्यावरून ती अलगद हात फिरवते आणि म्हणत असते,
मधुभाऊ, कसं वाटते आता? तुम्हाला बरं वाटते ना? ठीक आहात ना? त्यावर मधुभाऊ नजरेने होकार खुणावतात. सायली खुश होते. सायली मनामध्ये विचार करते की चला, याचा अर्थ मधुभाऊ नजरेने अगदी अचूक उत्तर देतायत, तर म्हणजे मला मधुभाऊ नक्कीच मदत करू शकतील. मग सायली मधुभाऊना म्हणते, मधुभाऊ, मला ना तुमची छोटीशी मदत हवी आहे. त्याबरोबर मधुभाऊ तिला नजरेनेच काय विचारतात. त्यावर सायली म्हणते, मधुभाऊ, मला ना प्रतिमा आत्यांनी त्या दिवशी तन्वीच्या आवाजातलं शुभंकर ते ऐकवलं, पण जेव्हापासून मी ते ऐकलं ना, मला असं वाटतंय की हा आवाज नुसता माझाच आहे. पण आता माझा आवाज ओळखणारी मी सोडली तर फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे तुम. ही लहानपणी मला सगळ्यात जास्त तुम्हीच पाहिलं आहे, म्हणून मी ते आवाजाच रेकॉर्डिंग घेऊन तुमच्याकडे आली. मधुभाऊ, तुम्ही सांगा ना मला, हा आवाज माझ्याच बालपणीतला माझाच आवाज आहे का? त्याबरोबर मग सायली मधुभाऊंच्या कानाजवळ तो आवाज लावते, शुभ करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशालय दीपक ज्योती नमोस्तुते. त्याबरोबर मग आता सायली म्हणते, मधुभाऊ, सांगा ना, हा आवाज माझाच आहे का? मधुभाऊ डोळ्यांनी सायलीला होकार खुणवतात. आता मधुभाऊ पुढे सायलीला होकार खुणावल्यावर सायली त्यांना आणखीन काही विचारणार तोच तिथे अर्जुन आणि आता तास कुसुमताई आलेले असतात. मग अर्जुन आणि कुसुमताई तिकडे येतात आणि सायलीला म्हणतात, सायली, आता खूप वेळ झाला, आता आपण घरी जाऊया. सायली म्हणते, अहो, आणखीन थोडा वेळ थांबू देत ना? अर्जुन म्हणतो, बायको, तू हट्ट केलास म्हणून मी माझी सगळी काम पुढे पोस्टपोन केलेली आहे आणि इथे तुला घेऊन आलेलो आहे. आता प्लीज ऐक माझं थोडं, आता आपण प्लीज निघूया. हवं तर आपण पुन्हा कधीतरी येऊ मधुभाऊंना भेटायला. त्याबरोबर कुसुमताई सुद्धा म्हणते, हो सायली, तू प्रेग्नंट आहेस, तू असं फार कार बाहेर थांब म्हणलेलं चांगलं नाहीये, तू जा बरं घरी. मग सायली आता लगेचच अर्जुन बरोबर घरी जायला निघते. आता अर्जुन आणि सायली हे दोघंजण घरी चाललेले असताना तिकडे तीच व्यक्ती पुन्हा त्या दोघांचा पाठलाग करत असते, जी सायलीच्या या आधी पाठलाग करत असते. अर्जुन सायली गाडीत येऊन बसल्यावर ती गाडीतून उतरून हॉस्पिटलमध्ये जाते. तर आता अर्जुन गाडी सुरू करणारच असतो, इतक्यात सायली म्हणते, अहो थांबा, माझा मोबाईल मधुभाऊंच्या तिथेच राहिला, बहुतेक मी आलेस पटकन घेऊन. अर्जुन म्हणतो, तू थांब, मी येतो. त्याबरोबर मग कुसुमताई म्हणते, अहो अर्जुन साहेब, तुम्ही थांबा, मी आणि सायली जाऊन घेऊन येतो पटकन. मग आता लगेचच सायली आणि सुमन या दोघीजणी तिकडे येतात. तर आता तो जो माणूस असतो तो मधुभाऊंकडे आलेला असतो आणि तो आता मधुभाऊंच्या तोंडाच ऑक्सिजन मास्क काढतो आणि आता ऑक्सिजन मास्क काढल्याबरोबर मधुभाऊंना त्रास होऊ लागतो. पण आता मधुभाऊंना जास्त कमीत काही त्रास होणार तोपर्यंतच त्या ठिकाणी सायली आणि सुमन दोघी जणी पोहोचतात. आता तिकडे सायली आणि सुमन दोघीजणी आल्याच्यानंतर तो माणूस तिकडनं पळ काढतो. सायली आता मधुभाऊंकडे येते. मधुभाऊ साऊ साऊ असं हळूहळू ओरडत असतात. सायली तिकडे येते आणि म्हणते, मधुभाऊ, मधुभाऊ, काय होतंय तुम्हाला? डॉक्टर. त्याबरोबर डॉक्टर तिकडे आलेले असतात. सायली म्हणते, यांचा मास्क कोणी काढला? त्याबरोबर मग आता डॉक्टर हे पटकन पहिला तर तो मास्क मधुभाऊला लावतात आणि म्हणत असतात की कधी कधी चुकून होत असं, डोंट वरी. त्याबरोबर मग आता इकडे अर्जुन हा सायलीची वाट बघत गाडीमध्ये बसलेला असतो. तो विचार करतो, अरे यार, ही मोबाईल आणायला गेली आहे, हिला मोबाईल आणायला एवढा वेळ लागतो, म्हणूनच मी म्हणत होतो की मी जातो आणि मीच घेऊन येतो, म्हणून उगाच मी सायलीला पाठवलं. किती वेळ लागतो, हिला एक काम करतो, कॉल करतो. अर्जुन आता सायलीच्या फोनवरती फोन करतो, पण सायली फोन घेत नाही. मग अर्जुन विचार करतो की बापरे, म्हणजे हिने अजून हिचा मोबाईल घेतलेला नाहीये, कुठे राहिली बघायला पाहिजे. मग अर्जुन आता ताबडतोब त्या ठिकाणी जातो आणि बघतो तर काय, तिथे डॉक्टर आणि सिस्टरची गर्दी असते. अर्जुन विचारतो, बायको, काय झालं?
इथे एवढ्या डॉक्टरांची गर्दी का आहे आणि या सिस्टर वगैरे इथे काय करतायत सगळे. त्याबरोबर मग सायली म्हणत असते, अहो काय सांगू तुम्हाला. आणि मग ती सांगू लागते की अहो इकडे कुणीतरी ना जाणून बुजून मधुभाऊंच ऑक्सिजन मास्क काढलं होतं आणि त्यामुळे मधुभाऊंना खूप जास्त त्रास व्हायला लागला होता. मधुभाऊंना श्वासही घेता येत नव्हता. आणि मग हाला माहिती आहे का मधुभाऊ खूप जास्त अस्वस्थ झाले होते. पण या सर्व्यामध्ये ते बोलू लागले. त्यांनी मला हाक मारली साऊ 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 अशी. त्याबरोबर हे ऐकून अर्जुन म्हणतो काय खरंच. त्यावर सायली म्हणते हो अहो पण हाक मारली ते सगळं ठीक आहे पण ऑक्सिजन मास्क कोणी काढला ते कळलंच नाही. अर्जुन म्हणतो 1 मिनिट मी बघतो काय करायचं ते. त्यानंतर मग अर्जुन आता त्या हॉस्पिटलच्या सर्व स्टाफला गोळा करतो आणि आता तो म्हणत असतो की मधुभाऊंचा मास्क कोणी काढला. त्याबरोबर आता स्टाफ मेंबरपैकी सगळीच लोक म्हणत असतात की नाही मी नाही काढला, मी नाही काढला, मी नाही काढला, मी नाही काढला. ऑफकोर्स कोणीच काढलेला नसतो. मग अर्जुन म्हणतो की हे कसं शक्य आहे तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोणीतरी बाहेरची व्यक्ती येऊन तर हे असं करू शकत नाही ना. याचा अर्थ तुमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटवरती लक्षच नाहीये. हॉस्पिटल आहे की पैसे छापण्याचं मशीन. जर पेशंट तुमच्या इथे दाखल झालाय आणि त्याचा ऑक्सिजन मास्क निघतोय तर याचा अर्थ त्याच्या जीवाला धोका आहे. ते काही नाही मला माझा पेशंट आता इथे ठेवायचाच नाहीये. त्याबरोबर मग अर्जुनला डॉक्टर वगैरे समजावतात की हे बघा ॲडव्होकेट सुभेदार असं करू नका प्लीज. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे मग लवकरात लवकर हे सगळं कोणी केलं का केलं याचा शोध घ्या. आत्ताच्या आत्ता या सर्व गोष्टींचा शोध हा लागलाच पाहिजे. मला सीसीटीव्ही फुटेज बघायचे आहे. फुटेज बघितलं की समजेलच हे सगळं कोणी केलं आणि का केलं ते. चला लवकर. त्यानंतर मग अर्जुन सीसीटीव्ही फुटेज चेक करायला घेतो. त्यामध्ये आता अर्जुनला दिसतं सायली तो आणि कुसुमताई तिकडून बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी एक व्यक्ती आली जी मधुभाऊ बरोबर बोलत होती. काय रे तुला खूप घाई आहे ना बरं होण्याची, शुद्धीवर येण्याची. पण सॉरी हा मी तुला बरं होऊन नाही देऊ शकत. मी तुला शुद्धीवर नाहीच येऊन देऊ आणि ती व्यक्ती आता मधुभाऊंच ऑक्सिजन मास्क काढते. मधुभाऊ ते मास्क मागण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्या हाताच्या सहाय्याने. पण ती व्यक्ती मधुभाऊंच मास्क त्यांना देण्याऐवजी आणखीन त्यांच्यापासून दूर करते. त्यानंतर ती व्यक्ती आणखीन मस्ती करणार असते मधुभाऊ बरोबर. पण तोपर्यंत तिला सायलीचा आवाज येतो आणि मग तो तिकडं निघून जातो. अर्जुन विचार करतो की ही व्यक्ती कोण आहे आणि हिची हिंमत कशी झाली मधुभाऊंच्या वॉर्डमध्ये येऊन मधुभाऊंच्या तोंडाचा मास्क काढण्याची. अर्जुन खूप संतापलेला असतो पण सायली समोर तो कंट्रोल करतो. तिला म्हणतो बायको काळजी करू नकोस, मी आता सगळ्या डॉक्टरांना सांगितले, ते मधुभाऊंची काळजी घेतील. चल आपण घरी जाऊ. त्यानंतर सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात. आता घरी आल्याच्यानंतर मग सायली ही आता प्रतिमाला सांगत असते की प्रतिमा त्या मी ना आज खूप खुश काय सांगू तुम्हाला मी किती खुश आहे. मला ना खूपच भारी वाटते. प्रतिमा म्हणते अग हो सायली पण का एवढं भारी वाटण्यामागच कारण तरी काय. त्यावर सायली म्हणते अहो मधुभाऊ शुद्धीवरती आले आणि त्यांनी मला साहू अशी हाक मारली. त्यावर हे प्रतिमाहत्यासुद्धा खुश होते आणि म्हणते काय खरंच की काय सायली. अगं जर तू म्हणतेस ते खरं असेल ना तर खरोखर ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे की मधुभाऊ शुद्धीवरती येतात आणि मुळात ते आपल्या माणसांना आपल्या लोकांना ओळखतात सुद्धा. सायली मी ना काहीतरी छान गोडाच बनवते या आनंदात. त्यावर सायली म्हणते प्रतिमा त्या थांबा, यावेळी गोडाच तुम्ही नाही तर मी बनवणार ते सुद्धा स्वतःच्या हाताने. मधुभाऊ शुद्धीवरती आले यामुळे मला खूप भारी वाटते आणि म्हणूनच मी आज आपल्या सगळ्यांच्यासाठी मधुभाऊंच्या आवडीच्या गोडाचा शिरा करणार आहे. मधुभाऊंना ना गोडाचा शिरा खूपच जास्त आवडायचा म्हणून
मी गोडाच्या शिराच करायचं असं ठरवलं, प्लीज करू ना, मी शिरा चालेल ना. तुम्हाला प्रतिमा. त्यावर प्रतिमा म्हणते, अग विचारतीयस काय त्यावर मग सायली म्हणते, ठीक आहे, तर मग प्रतिमा आज लेकीच्या हातचा शिरा खाण्यासाठी सज्ज व्हा रविराज काका, तुम्हाला चालेल ना. त्यावर रविराज काका म्हणतात, हो नक्कीच आवडेल मला. मग सायली प्रतिमाच्या स्वयंपाकघरात येते. प्रतिमा सायलीला म्हणते, सायली बाळा, अग कशाला उगाच तू काम करत बसतेस, तुला उगाच काहीतरी त्रास वगैरे होईल. मला कशी सवय आहे, मी करते तर त्यात तू 2 जीवांची आहेस. उगाच वासाने तिला उदमलं तर उलटी वगैरे वाटेल. सायली म्हणते, नाही, आज मला काही होणार नाहीये, कारण आज मी खूप आनंदी आहे. खूप म्हणजे खूप. मधुभाऊ शुद्धीवर येणं यापेक्षा जास्त दुसरी गोष्ट माझ्यासाठी कुठलीही महत्वाची नाहीये. त्यानंतर सायली सगळ्यांसाठी छान असा मस्त खमंग तुपात भाजलेला तुपाचा शिरा बनवते. त्यानंतर मग आता तो शिरा घेऊन ती बाहेर येते आणि मग सगळ्यांना स्वतःच्या हाताने शिरा देते आणि म्हणते, हे घ्या सगळ्यांनी शिरा खा आणि मधुभाऊ लवकर रिकव्हर होऊ दे अशी प्रार्थना करा. सगळेजण शिरा खात असतात. रविराज काकांना तर शिरा खूप आवडतो. ते सायलीच तोंड भरून कौतुक करतात. प्रतिमा सारखीच चव आहे, उभे उभे शियाला असं म्हणतात. त्याबरोबर हे ऐकून सायलीला छान वाटतं. सायली म्हणत असते, थँक यू रविराज काका, हो तुम्ही सांगा ना, तुम्हाला आवडला ना शिरा. त्यावर मग अर्जुन म्हणतो, एस ऑफकोर्स बायको, खरं सांगू का, मला तर एवढ्या दिवसांनी तुझ्या हातचा शिरा खाऊन खूप भारी वाटते. म्हणजे तू काल परवाच इथे आलेली आहेस, पण मला ना खूप दिवस होऊन गेले तुला इकडे येऊन. तू कधी घरी येशील वगैरे असं झालंय. त्याबरोबर सायली म्हणते, अहो मी काय एवढ्यात घरी येणार नाहीये, माहेरपणासाठी आली आहे. मी निवांत मस्त माहेरपण भोगणार आणि मगच घरी येणार काय. त्यावर अर्जुन हसतो आणि म्हणतो, हो चालेल. इतक्यात अर्जुनचा फोन वाजतो. मग अर्जुन सायलीला म्हणतो, बरं चल बायको, आता मी इथे थांबत नाही, निघायला हवं, अजून ऑफिसला जायचं आहे. ऑफिसमध्ये माझी बरीच काम पेंडिंग आहे. मीटिंग पोस्टपोन केल्या होत्या आज तुझ्यासाठी. त्यानंतर मग अर्जुन आता बाहेर येतो. अर्जुन बाहेर आल्यावर त्याला आता तीच व्यक्ती दिसते जी त्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली होती. अर्जुन म्हणतो की हा कोण माणूस आहे आणि हा इथपर्यंत कसा काय आला, म्हणजे याने मधुभाऊंचा मास्क सुद्धा काढला होता तर, आणि हा आमचा पाठलाग सुद्धा करतोय. कोण असेल हा आणि आमचा पाठलाग का करत असेल. काय करू, पुढे जाऊन बघू का नाही. नको, मी जर पुढे गेलो तर त्याला कळेल की मी त्याला पाहिलीये आणि मग मात्र सगळा गोंधळ होऊन जाईल. पण ह्याला काय गरज असेल, हा कोणाचा माणूस असेल, हे सगळे विचार अर्जुनच्या डोक्यात पिडतात. इतक्यात सायली तिकडे येते. सायली अर्जुनला म्हणते, अहो काय हो, काय झालं, मघापासून घरातून बघते मी, तुम्ही एकटक एका बाजूला बघताय, काही झालंय का. त्यावर अर्जुन विचार करतो की नाही, नको, सायलीला सध्या तरी या सगळ्याबद्दल काही सांगायला नको. ऑलरेडी ती 2 जीवांची असल, यामुळे तिच्या डोक्याला ते टेन्शन आहेच. मग सायली म्हणते, अहो मी तुमच्याशी बोलते. अर्जुन म्हणतो, कामाच टेन्शन, त्यात तू माझ्यासोबत नाही आहेस, याच टेन्शन आहे ना आयुष्यात. बरं चल, आता मी निघतो, उगाच बोलण्याच्या वेळात वेळ वाया जायला नको. त्यानंतर मग आता अर्जुन हा गाडीमध्ये बसतो आणि निघतो. पण त्याच्या डोक्यातले विचार मात्र काही गेलेले नसतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे अस्मिता ही आज खूप ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलेली असते खरी, पण अस्मिताच सिलेक्शन मात्र एकाही ठिकाणी झालेलं नसतं. त्यामुळे अस्मिता ही खूप जास्त अपसेट असते. आता अस्मिता अपसेट असतानाच अस्मिताला अचानक स्मितच्या रडण्याचा आवाज होऊ लागतो. पण त्या आवाज तिला कळतच नसतो, कारण तो तिच्यापर्यंत पोहोचत नसतो. अस्मिता तिच्या विचारांमध्ये मग्न असते. स्मिथ बाजूला खूप मोठ्याने जोराने रडत असतो. आता अस्मिताला या गोष्टीची जाणीवच नसते, कारण ती तिच्या विचारात मग्न असते की आता हळूहळू स्मिथच सुद्धा वय वाढत जाईल, मग त्याचा खर्च वाढत जाईल, त्याच्या
औषध पाणी गोळ्या त्यात शिक्षण, त्यात संगोपन, त्यात सगळं मला बघायला हो पण कसं मला तर नोकरीच मिळत नाहीये. तर दुसऱ्या बाजूला आता कल्पना स्वयंपाकघरात असते आणि तिला स्मितच्या रडण्याचा आवाज ऐकू जातो. मग आता कल्पना विचार करते की बापरे, स्मिथ एवढा का रडतोय आणि अस्मिता कुठे आहे. मग कल्पना धावतच अस्मिताच्या रूममध्ये येते, बघते तर काय स्मिथ खूप जास्त रडत आहे. आता स्मिथला एवढं जास्त रडताना पाहून मग अस्मिता हिच्यावरती कल्पना रागवते. कल्पना पटकन स्मिथला हातात उचलून घेते आणि अस्मिताला ओरडत म्हणते, अस्मिता काय चाललंय, तुझं लक्ष कुठे आहे, तुझं अस्मी एवढा रडतोय, तुला दिसत नाहीये का कधीपासून रडतोय तो, किती त्याचा आवाज येतोय, ओ बाळा गप गप गप. त्याबरोबर मग आता अस्मिता म्हणते, मग सॉरी खरंच माझं लक्ष नव्हतं. स्मिथ काय झालं दे आई, माझ्याकडे दे, मी आता जोरात रडू लागते. मग कल्पना म्हणते, अस्मिता शांत हो, काय झालं रडायला. मग अस्मिता म्हणू लागते, मग काय सांगू तुला, मी आज कुठल्याही दवाखान्यात वगैरे गेले नव्हते, तर मी आज गेले होते, ती म्हणजे जॉब शोधण्यासाठी, जॉब इंटरव्ह्यूच्या शोधात. पण मॉम मी 2-3 ठिकाणी जास्त इंटरव्ह्यू दिले, पण मला कुठल्याही ठिकाणी माझं सिलेक्शन झालं नाही, मला कोणीच कामावर घेतलं नाही. मॉम म्हणजे माझ्या शिक्षणाचा, माझ्या डिग्रीचा काहीही उपयोग नाहीये मी काय अशी घरातच बसून राहू का. आणि एखाद्या वेळी मी घरात बसून राहिलेही असते, पण स्मिथच काय, उद्या स्मिथ मोठा होईल, त्याचे शिक्षण, पाणी, औषध, गोळ्या, सर्वच गोष्टींसाठी मला खर्च लागेल. मग त्या सगळ्यासाठी मी आतापासूनच सक्षम असायला हवं ना. कल्पना म्हणते, हो अस्मिता, पण तुला आम्ही मगाशीच सांगितलं होतं की तू या सर्व गोष्टींचा विचार इतक्या लवकर करण्याची काहीही गरज नाहीये. म्हणून अजून तुझे आई बाबा जिवंत आहे आणि तुझे आई वडील तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी सुद्धा तितकंच करतील जितकं ते अर्जुनच्या आणि अश्विनच्या बाळासाठी करणार आहे. त्यामुळे प्लीज तू उगाच स्वतःला असा गिल्टी करून घेऊ नकोस की माझं कोणी नावही घेत नाहीये, कळलं ना. हे बघ अस्मिता, तू या घरची लेक आहेस, या घरचा मान सन्मान आहेस, त्यामुळे तुला चांगलं सांभाळणं हे आमचं कर्तव्यच आहे. उगाच रडू नकोस. आणि राहिला प्रश्न जॉबचा, तर जॉब आहे तो अर्थात मिळायला वेळ तर लागणारच ना. आज इंटरव्ह्यू दिला आणि उद्या रिप्लाय मिळाला असं थोडी असतं. आज इंटरव्ह्यू दिला आहेस ना, मग मध्ये काही दिवस जाऊ देत, मे बी कोणीतरी तुला कॉल करेल, कोणीतरी तुला परत बोलवेल. हे बघ अस्मिता, लक्षात ठेव, जरी 99 खुना एखादी गोष्ट न होण्याच्या दिसत असल्या, पण त्यात एक खून जरी होईल आपली आशा असली ना, तरी कधी त्या एकला आपलं यश असतं आणि आपल्याला आपली हवी असलेली गोष्ट मिळते. म्हणून सांगते, नेहमी तुला कधीही निगेटिव्ह विचार करत जाऊ नकोस. तर दुसऱ्या बाजूला अर्जुनच्या मनात मात्र असतं, हा कोणाचा माणूस असेल, हा आमच्या पाठला का करत असेल, याने मधुभाऊंचा मास्क काढला असेल, हा कुठून आला असेल, कशासाठी आला असेल, याचं काय असेल, आता पुढे काय होईल, हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.